पण सगळ्यात कामाचा संसार जर कोणता असेल तर शेतकऱ्याचा आहे. आज 4 वर्ष भयान दुष्काळाला तोंड दिलं त्यानं. यंदा महाराज, यंदा तर एवढी वाईट परिस्थिती झाली शेतकऱ्याची, धरणं भरून गेली. अजून 15 दिवस जर पाऊस झाला नाही ना महाराज, तर शेतकऱ्याला त्याच्या दारातली लक्ष्मी सुद्धा सोडून द्यावा लागेल. डोंगराला तोंड टेकवायला जागा नाही. गेल्या वर्षी पाऊस उशिरा झाला होता, पण लक्ष्मीचं भागत होतं. काही भागामध्ये आता जनावर चरून उभे राहतात. इतका आपलं काय नाही तर ह्या डोंगरांना आता एवढं गवत पाहिजे. वर्ष श्रावण संपत आलाय. आज एवढ्या भयान दुष्काळाला शेतकऱ्याला तोंड द्यायचं. त्या हवामान खात्याने दिली ना दिलावून शेतकरी ते गणित एप्रिल मध्येच म्हणला 107% होणार आहे, 10% होणार. इथं पहिल्याच पणानं तर 107 करून आणतो. लोकांनी बिचाऱ्यांनी बायकाकडे पोरांचे उपाशी राहून त्यांनी दागिने मोडून बी बियाणे उभे केले, खत उभे केले. आज शेतकऱ्याची वाईट परिस्थिती कोण आहे, कोण करते? आज बिचाऱ्याला जर मूग निघाला तर आज 4,000 रुपये मूग आहे. 4च्या 5च्या पुढे मूग जात नाही. आणि 1 क्विंटल मूग काढायला किती खर्च होतोय हे बातम्या देणार. यांना कळलंय का? यांना दुपारभर मुगाच्या शेंगा तोडायला लावल्या पाहिजे. यांनी फक्त बांधावर उभं राहायचं. विक्रमी उत्पादन मुगाचं हे कोण उचल गावात नेऊन ठेवी मग बातमी दे. सगळ्यांनी उठायचं त्या शेतकऱ्याचा खेळ करायचा मला. आणि या सगळ्या लोकांना शेतकऱ्याचं काय झालंय? भांडवल. सगळ्या लोकांना काय झालंय? भांडवल. त्याला माहितीये फक्त मुद्द्यावर शेतकरी आणून घालायचा आणि द्यायचा सुरू. सगळ्यांनी त्याचं भांडवल करायचं. फक्त आम्हाला शेतकऱ्याची लय काळजी. काय वांग काळजी आहे? महाराज 4 वर्ष दुष्काळ पडला तरी त्यानं पोऱ्या शिकवलाच. त्यानं मुलीचं लग्न केलंच. अरे बायकोच्या गळ्यातले दागिने गेलात त्याचे. पण तो मुलापासून शिक्षणापासून हटला. बायको रोजाने गेली त्याची, पण त्यानं संस्कृती बिघडवली नाही. आज अख्खा धर्म जर कोणी टिकवला असेल तर शेतकरी नाही. दारातली गाय गेली त्याच्या, आणि त्याच्या पोरींच्या संसाराचं 20% वाटोळं झाले. लग्न जमावणारे नीट आहे का? हा विनोद नाही महाराज. आणि मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. मुलीच्या बाबतीत एक वाक्य सांगू तुम्हाला. फक्त त्या मुलीचे आईबाप जिवंत आहे तोपर्यंत त्या मुलीचं जीवन चांगलं आहे. नाही ते अवलादींना कोण पोरी देत आहे भांगाराला? तहसीलदार मुलगी आहे, 1.5 लाख पेमेंट आहे. कोण घ्या तिला 1.5 लाख तुल्यत येते का? 1.5 लाख भंगरी. मी शेकाडीतून मुंबईला दिंडतो. तुला काय कळत गाजर? इथं तहसीलदार मुलगी आहे. तुला कोणत्या पॅन्टवर कोणता शर्ट घालावा हे तरी कळत रे. जीन पॅन्ट घालणाऱ्याला गाडी धुवायला बसवाय पाहिजे. पावशेर दूध काढ गायचं एकदा बसून. का तर कुणीकडून चाला तर कुणीकडून. मोबाईल सुद्धा लोक पहा, सगळे लोक मोबाईल वापरते. वापरा तुम्ही. तुमच्या शर्टाला खिसे कुठे आहेत रे? डाव्या बाजूला आहे, बरोबर. शिकेल आहेत तुम्ही. हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या बाजूला. नाजूक इंद्रिय कोणता? लाजा नाही वाटते का मोबाईल वरच्या खिशात होता? 2-4 वेळा जर व्हायब्रेट झाला तर उघडून जाशील ना, मरशील ना. विनोद नाही महाराज. एक 15-20 मिनिटं जर चांगला मोबाईल व्हायब्रेट झाला ना, अटॅक झाला पाहिजे माणसाला. सगळ्यात नाजूक इंद्रिय. मोबाईल कधी वरच्या खिशात ठेवायचा नाही, कधीच ठेवायचा नाही. मोबाईल पॅन्टच्या खालच्या खिशात ठेवायचा नाही कधी. रेंज जाती माणसाची. मोबाईल मागच्या खिशात ठेवा, फुल रेंज. मोबाईल मुळे पागल झालीत लोक महाराज. बोलाना ना फिराना काही कवाय नाही. येड्याचा बाजार. कोण बायका दिली यांना? तहसीलदार मुलगी, कलेक्टर मुलगी, प्रांत मुलगी, SP मुलगी. आता पोरीचा बाप हुशार झालाय. तो शेतकऱ्याला पोरगी देत नाही, सर्व्हिसवाल्याला देत नाही. तो शेतकरी नको, शेती पाहिजे. हुशार आहे तो. आणि बरोबर आहे त्याच. हो, आता पोऱ्याचा बाप असा पदीर झालाय. पदीर ओळू खपा ना. ओळू गावात तकलीफ करतो. पण लग्न वेळेत लागून देईन. पोरीचा बाप म्हणतो शेती आहे, नोकरी नाही. नोकरी आहे, शेती नाही. दोन्ही आहे, काल तो स्विच नाही. आणि पोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे सध्या.
कोणची का मिळालं एवढा सांड पिवळा होऊ द्या भले तिला पहिले 2 पोर आहे मांडी घेऊ मग आता काय करतात त्या फुंदिलेल्या पोरी सुद्धा धनाधन करायला लागले लोक मिळालंच. आता एक लग्न जमावणाऱ्यांची चुडी आली एक दलाल लय धंदा फुल त्यांचा. ते पोराचा बाप म्हणला पाहा तो दलाल म्हणला झाकली 1.25 लाखाची मी आहे ना एवढे लागतील 4 लाख इतके कॅन्सर घे पण 4 लाख का 1 लाख मला 3 लाख पोरीच्या बापाला पण पोरगी कोणची ते विचारायचं ना बाई आहे ना बऱ्याच पोरं नाही करा ना लग्न नाही घाई घाई केलं रे योगा योग नाही हल्ला फळा योग आता लग्न न झालेल्या पोरांना 2 पर्याय 1 2 मामाची मामीची पूजा करणे बस. त्या मामाला मुलगी आहे का नाही मी आला तू झाला गोसाई त्या मामाला आहे का किती आहे 2 आहे त्या मामाला एक नाही तुम्ही आले आमच्या टोळीत एक आहे का नाही त्या एकच आहे. तुला भाऊ किती तोच आहे का जो जास्त प्रयत्न करेल तोच गड चढेल. त्या मामाला आहे का रे नाही झालं वाटून त्या मामाला आहे बरे आपला मामाला मुली आहे का नाही त्या मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकला आता हसाल मारा पण याच्यातलं एक वाक्य सुद्धा खोटं ठरणार नाही. हे इंग्लिशचे वाक्य आहेत महाराज. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय आज बोलतो ते काही खरंय. 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराची गाडी लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजन पैसे देईल. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन. बागायतदाराकडे काय वांग आहे ते बसलं यादीत नाव आलं का पा 1.5 लाख आहे का अहो 10,000 बँकेत येणार त्याला 3,500 पेट्रोलला घातले रोज बँकेत राम राम नाही आले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला कचेरी खेचलं. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते संपलीन. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लई लोट होणार नाही. नित्य बाप मोकळे गेले पोरीनी आम्ही एका वर्गात होतो नाही थोबड हल्ले पाहिजे यांचो आणि अल्ला हन्ने एवढाच पर्याय कुणावरही प्रेम तरी नाही तर पोरगी 12वीला आणि पोरगा उंड्याच्या हाताखाली हे प्रेम आहे का. दिल्ली आहे ईट बी देंगे काय ईट बी देंगे. पोरगी कॉलेजला पोर शेळ्यांकडे वक्र संघ तर घोराट वास होतो तर काय हल्ल्या पाहिजे धरून हे. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो माणसं संपतील संपले का नाही बोला. आता 5 गोष्टी सांगून देतो तुमच्या शिवराय शंकराच्या पुढं 2च वर्षात घडणार आहे. जर नाही घडल्या ना आपल्याला दिसेल तिथं 5 गोष्टी घडणार आहे 2 वर्षात. अजून 2 वर्षात घरात माणसं राहणार नाहीत का नीट आहे का. प्रत्येकाला एक मुलगा आहे एकच मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी आहे मुलगा बाहेर आहे घरात माणसं पुढे आहे. मूग काढायचं काम चाललं कपाशी काढायचं काम चाललं तर 10:30 वाजता गावाला कुलूप आहे. माणसंच नाही गावात भिकारी सुद्धा येईन गावात. माणसंच नाही तर येतील कसे.
अरे 10 वर्षापूर्वी न्हाव्याच्या वट्यावर 2-4 माणसं राहायची, सुताराच्या वट्यावर 2-4 माणसं राहायची, हॉटेल पुढे 1-2 माणसं राहायची आणि वट्यावर म्हातारी बसत राहायची, वट्याच्या खाली गाई राहायची, तिला पाणी मिळायचं आणि उन्हात आलेल्या पाहुण्याला चहा मिळत होता. दुपारी जर पाहुणा पत्रिका घेऊन आला तर म्हातारी म्हणायची, भाऊ माझ्या चूल पेटवणं शक्य नाही, पण टोपल्यातली अर्धी भाकर तू खाऊन. आज काय पुढे माणसं, म्हातारा आजारी पडला तर म्हातारी दवाखान्यात नेते. आज म्हातारी आजारी पडली तर म्हातारा बादलीनं पाणी आणतोय, ढगधसा रडतोय. 50% घरांमध्ये म्हातारी माणसं तळतळून मिलीत महाराज. लोक फक्त बाहेर कपडे कडक घालतात, तळतळून मेली. म्हाताऱ्याकडे पैसे काढायला, सही करायला, न्यायला कोणी नाही. 5-10 हजार रुपये त्याचे बँकेत आहेत, कोण नेईल? म्हातारी लोकांना. जर आजपासून पोरीच्या घरी डोकं लावलं, तू कशावरही लिहून ठेव, आज वर्षानं तुझं श्राद्ध येणार. कशावर लिह, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, जो तो भोगील. चांगलं करणं आपलं काम आहे. विहिरीतल्या पाण्याचं दंडानं जाणं पाणी काम आहे. ती मिरचीला गेलंय तिखट झालंय, कारल्याला गेलं कडू झालंय, उसाला गेलंय गोड झालंय, पाण्याचा काय दोष आहे? आव्यामधल्या मडक्यानं कुंभारानं मडकं घडवणं हे त्याचं काम आहे. काही मडके तर हंडीला गेले, काही दहाव्याला गेले, काही म्हाताऱ्याला घेऊन गेले. कुंभाराचा काय दोष आहे? ज्याचं त्याचं प्रारब्ध असेल तसं तो भोगीन. आणि तुम्ही प्रारब्धच बदलायला निघाले पोरीचं. महाराज 10-10 लाख रुपये घालून सुद्धा पोरींच्या आयाने पोरी नांदू दिल्या नाहीत. घेऊन आली, मला काही जड नाही म्हणली. जड नाही तुला कळलं ना. तिने सुना आल्या, मग आली आमच्याकडे तुळशीवाली. प्रस्थान कवाय म्हणते, प्रस्थान प्रस्थान कवाय. आपण म्हणलं का ज्येष्ठ महिन्यात आहे, लांबलं काय ना बाई. जम्बूक करी, ज्यानं बायकोच करेल नाही ना, बायको तो पोरे आहे ना महाराज, कोणाला बोलूनच देत नाही. बायको करू दे, अशी नीट करून टाकीन बायको, आपल्या पुढं नीट करीन, गपचीप बस. असंच म्हणायचा तो बाप भाऊ. तो तर सासरवाडीला कांदे वाटणं करायला गेला भाऊ. ती इकडं झिरो ती का, जिला सुन नाही ना एकही, ती तटला कळच फोडू ती नुसत्या, कोणाला बोलून देत नाही. माझ्या डोळ्या देखत आणायची, माझ्या डोळ्या देखत आणायची. अण्णा अंग पयान, तुला अजून सुनाचा झटका माहित नाही. वैशाखात सुना आली का जास्त डोळ्याचं ऑपरेशन झालं, तुला अजून माहित नाही. जिची थोरली सुना आली तिच्या धाकट्या पोराला पाहुणे आले आणि ती म्हणते यंदा नाही, दिवाळीनंतर पाहू. पहिलीनच एवढीशी लावली. माझी भाषा नाही, मी ओव्यांप्रमाणे तुम्हाला पाठ पर्यंत देणार. हो, जम्बूक करी गर्जना जो देखिली नाही पंचानना. कोल्याची कुई फक्त वाघ दिसेपर्यंत, सिंह दिसेपर्यंतच चालती. काही लय दिवस चालत का? हाताने इज्जत घालायची. संसार एवढा नेट लावून काय करायचं? काय मागच्याला घे नाही. आता हे मी 3 करतो रोज, हलक्या हाती 3, जवळ काढलं चौथे काढतो. 3 तास मग माझे नुसते माईकला लागू लागू होत चढले. म्हणजे माईकला लागू लागू होतच गेले. नुसते होट आतून लाल लाल जर झाले, नुसते आदळून 6 तास बोलतो रोज. मग आता महापोरे म्हणणार आहे का माझ्या बापाला लय कष्ट केले? तो म्हणणार मजा आणलं त्यानं. रोज 3 गाव हिंडायचा, चांगला नादावर होता बाहेर. यांना काय केलं? नाही महाराज, आपणच सावध व्हायचं, लोकांना नाही सांगायचं. आपल्या पोऱ्यानं आपली मर्यादा सोडली त्या दिवशी आपण त्याच्यातून रिटायर. काय मत आहे तुमचं? ज्या दिवशी आपल्या पोऱ्याच्या तोंडाचा वास आला ना क्वार्टरचा, त्या दिवशी कष्ट बंद. का करायचे? भजन नाही करायचं, दिंडीला पंगत नाही घालायची, या नालायकांसाठी बांध करू जमीन वाढायच्या, नाकडे टाकू टाकू मोटरी चालवायच्या, चिंगड्या खाली घालू घालू मोन्या टाचायच्या. आपण पाणी मारून दूध विकायचं नाही, या नालायकांनी पाणी टाकून प्यायची. कायला कमवायची? काय कमवायचं काम राहिलं शिल्लक? भारीत भारी टीव्ही घ्यायचा, बायकोला भारीत भारी गजरा घ्यायचा, 1.5 किलोमीटर वास गेला पाहिजे असं बायको डोक्याचा नसला. भारी गजरा आणायचा, बायको चांगली ब्युटी पार्लरला न्यायची, मस्त पैकी मधल्या फटीत चमकी बिमकी भरून आणायची, मस्त एक हात बायकोच्या गळ्यात, मस्त मालिका पाहत बसायचं. बस. पोरे म्हणणार असं का केलं भाऊ? मी पेरलं एक, उतारलं दुसरं. आता मला मशागतही करायची नाही, वावरच खाट ठेवायचंय. तुला काय करायचं? कमीत बसायचं येड्यावानी, कमी
महाराजांची भाषा नाही. महाराज अंतकाळीचे कोणी नाही हो. आपण फक्त आपल्या पुरते. एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं, काय बोंबलं ती बाई, काय थोबाड जोडू जोडू रडती बाई. देवान तुझी रान रणकीन झाली, मेल्यान मला काला ठुलन त्यांना काला न्यालं. आता काय माहिती जगण्यात मजा आहे, येतेच त्यांच्या संगल. नवरा जळवतून ती आगी वडी ती, आणि 2-4 बाया तिला माग वडी त्या. अशी दिल्ली करा बरं, जाळाजवळ न्यायची ना, अशी दिल्ली करायची. शिंगाट घरगाठील ती. कोण मारत तर कोणच्यासाठी मारा, झाकली अय फक्त म्हणायला. कोण का एखाद्याची बायको तरुणपणात मरू द्या, म्हणजे मरू नये, मरू द्या. त्याला 2 पोर असावं गोजीरवाणी, आणि 2-4 दिवस व्हा बायको मरून आठवडाभर, आणि आपण त्याला भेटायला जावा. ते असं दारात बसलं राहत. पोरं खेळा त्या अंगणात, आपण त्याच्या जवळ जायचं आणि त्याला म्हणायचं काय चालय, काय चालय. तो म्हणतो काय चालायचं. वाटलं झालं परपंचाच. जगण्यात मजा नाही राहिली. देवानं माल न्यायला लागत होत, तिला नव्हतं न्यायला लागत. बिगर बायकोचं जगण्यात मजा नाही. कसा आठवडा काढला माझं मला माहिती. त्याला विचारायचं बायको बिकू करता का, छे 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 छे, मला काय करायचं बायको करून, पण यांनी कोणाला आहे म्हणा. मग यांची आई त्याची मावशी होईल, कारण लबाड जनता आहे महाराज. लबाड लोक आहे हो. फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, उमेदवार पडला एकटाच घरी आलो, कार्यकर्तेच गायब. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला उपजत नाव होतं का? नाही. सावधरा बरं का. पुरावा अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. उपजलिया बालकाशी नाम नाही तयापाशी. जन्माला आलेल्या बाळाला कोणालाच नाव नाही. मग ते नाव शरीराचं आहे, देहाचं आहे का आत्म्याचं आहे? शरीराचं. शरीर जाळायचं का ठेवायचं? यसला यस जाळायचं, म्हणजे तो विषय मिटला. ऐका, बाळ जिच्या कुशीत 9 महिने राहिलं, 9 महिन्याने ते बाळ बाहेर आलं. त्याला आतमध्ये ठेवणारी एक कोण होती? त्याची आई. बाहेर आल्याबरोबर त्याला दुसरी आई चिटकली, माया. आता माया नावाची आई चिटकल्यामुळं ते पोरग दूध पेत होतं, तर त्याला खरी आईची गरज होती. आता माया नावाची आई खरी आहे का भास आहे? भास आहे. मग तो कोणत्या आईला चिटकला खरा? भासाला, माया नावाच्या. आणि 21व्या वर्षाचं झाल्यावर तिसरी आई आली. पहिली आई जन्मदाती आई, दुसरी आई माया, आणि तिसरी आपण वाजीत आणली ती आई. आता हे तिन्हींमध्ये तो कोणचा ऐकतो? लबाड बोलायचं नाही. वाजीत आणलं त्याची. आता तिन्हीचे उत्तर उरफाटे द्या. जी वाजीत आणली तिचा हा पठ्ठ्या ऐकतो. आता याला खरी मुक्तीकडे नेणारी कोण आहे? मोक्षकडं. जन्मदाती. तिला हा विसरला. माया याला नदीवर नेणार आहे, तो तिला चिटकला. आणि जी वाजीत आणली ती त्याला नरकाला नेणार आहे. मग खरं सांगतो तुम्हाला, त्याची मधली आई मरावा, मग त्याला पोरगा व्हावा. मधली आई कोणती मरावा? माया मरावा, आणि मीच वासुदेव आहे हा मुलगा व्हावा, तेव्हा सुखी येईल पुरावा. ममता म्हातारी मरून गेली जेव्हा, बोध पुत्र जन्माला जेव्हा. आता तिसरं वाक्य तुम्ही पहिले 2 घुसरे डोक्यात. तिसरं वाक्य, आई बाप मारावा मग पोरगा व्हावा, दोघाही मारावा. उत्तर, आशा नावाची आई मारावा, आशा नावाची आई मारावा, लोभ नावाचा बाप मारावा, आणि मग माणूस परमार्थात उतरावा. उलट सांगा, ज्याला खास परमार्थ करायचा आहे त्याला आई बाप जीवेच मारावे आणि बायकोचे पाय धरावे. तुम्ही आत्ताशी फिट बसलंय, त्याने काय करावं? शब्द ऐका बरं का नीट. आई बाप ते जीवेच मारावे, पाय धरावे बायकाचे. इथं घोटाळा आलाय. आई बाप ते जीवेच मारावे, पाय धरावे बायकाचे. बा
देवाचा बाप मारा आणि एकट्या पांडुरंगाचे पाय धरा. थोडं किचकटे पण पीठ. तस काही काही कोडे पहा कशी. मुंगे व्याली शिंगे झाले तिचे दूध किती, 17 रांजण भरून उरले पेले 12 हत्ती. जाय किती दिवस शाळेत, वाचून जरी मिळाला तुला शिकवणारच कळणार नाही. इथं तसा मुद्दा आहे. आजच्या कीर्तनातला मेन मुद्दा शिकायचा आपल्याला. फक्त तुम्ही बोलायचा पटकन. वर्गात मुलगा पहिला ही त्या मुलाची इच्छा. वारकरी मंडळी काकडा बिकडा करणारी उत्तर द्या पटकन. वर्गात मुलगा पहिला यावा ही त्या मुलाची इच्छा. दोन्ही माईक माझे फुल चालावं ही पखवाद्याची इच्छा. माझ्याच चाली लोकांनी ऐकावं ही गायकाची इच्छा. चारा कमी खावा, गायला मोकार दूध द्यावा आणि पाणी टाकून टिगरीच लागावं ही शेतकऱ्याची इच्छा. सुट्ट्या मोकार असावा ही नोकरीवाल्याची इच्छा. कीर्तन संपले लोकांनी आम्हाला मोकार पैसे द्यावा ही आमची. आता कशी जोरात बोलली पा. येड पोरग म्हणतं आपल्याला देखणी बायको पाहिजे. येड त्याला इथे बायको कशी पाहिजे, स्मार्ट पीस पाहिजे. पागल आहे का पहा. तो कोणीकडून चालवतो कोणीकडून नाही. आता बसलेल्या माणसाने मला उत्तर द्या, बसलेल्यापैकी इच्छा कोणाला नाही. किचकटे बर का. आता इच्छा सापडल्याशिवाय तुम्हाला मन सापडता येणार नाही आणि मन जर सापडलं नाही तर नको नको मना सांगताच येणार नाही. ऐका आता. बसलेल्यापैकी इच्छा कोणाला नाही. 288 येत. आता सगळ्यांना वाटतं आम्ही सीएम असावा. सीएमला वाटत मी पीएम असावा. त्याला वाटतं मी पीएम असावा आणि हे 288 म्हणते आम्ही सीएम असावा. आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणत्या आपण फक्त 6 महिने होईन पण आमदार हो. नाही नाही तसं नाही भाऊ. भारतामध्ये महाराष्ट्रात 36 जिल्हे. किती शिकले तर कलेक्टर 36च होणार. कलेक्टर जिल्ह्याला किती आहे, 1. तहसीलदार तालुक्याला किती, 1. प्रांत तालुक्याला किती. तुम्ही किती पी टाकली तर 36च कलेक्टर होणार ना. तुमच्या का डोक्यात आलं.